वडिलांसोबत वेळ घालवणं, जो की आमच्या नशिबात नाही, कारण आमचे वडील नाही आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ बनेल, पण तसं काही झालं नाही. खूप वेळ लागला व्हिडिओ बनवायसाठी. तर माझी चूक मला आज समजली की सकाळीच ड्युटीवरून सुटली आणि जोरदार पावसाची सुरुवात झाली. वाव, एवढं भारी वाटत होतं ना पाऊस आला म्हणून, कारण पाऊस एवढा जोरात पडलाच नव्हता आणि मला वाटलं पाऊस थांबणार नाही म्हणून मी निघाली तशीच. पुढे आली तर स्टेशनला पण खूप जोरात पाऊस चालू होता. ट्रेन पण काही नव्हती, पण पाऊसचं खूप जोरात, म्हणजे पावसाचं आगमनच मुंबईमध्ये झालेलं असं झालं. ट्रेनची वाट बघत बसली व पाऊस थांबायचं नाव घेत नव्हता. पूर्ण केस ओले झाले होते, पण मी विचार केला आता घरीच जायचं आहे म्हणून काही टेन्शन नाही घेतलं. ट्रेनमध्ये बसली व ट्रेनमध्ये बघा गर्दीच नाही, कारण आज संडे पण होता आणि जाताना एवढी काही गर्दी राहत नाही, येतानाच खूप जास्त गर्दी भेटते लोकल. की दादरच्या पुढे खूप जोरात पाऊस चालू होता आणि इकडे राहते तिकडे पाऊसच नाही, पूर्ण सोकलेलं. मला वाटत होतं मी एकटीच ओली होत आली की काय. रोड पण ओले नव्हते बघा, रोडवर पण पाणी नव्हतं. सगळं जसं चाललंय तसं होतं, म्हणजे तिकडे एवढा पाऊस पडला आणि इकडे काहीच नाही असं झालेलं. आली, अंघोळ केली, केस वगैरे धुतले कारण मी ओली झाली होती. तर मग पूर्ण कपडे धुतले, तर ते वाळू घातले. तोपर्यंत मी विचार करत होती की तिकडल्या साईडला एवढा पाऊस चालू आणि इकडे एवढं ऊन तापतंय, कारण खरंच एवढं ऊन तापत होतं ना की बस, की म्हणजे पाऊस कुठं पडतो कुठं नाही पडत ते पण नाही आपल्याला कळत. ड्युटीला असताना मला वाटलं आमच्याकडे खूप जोरात पाऊस चालू असेल, पण काहीच नाही. बरं झालं येताना ताकबीक घेऊन आली, कढी भजी करायचा विचार नाही केला, कारण दिवस होती म्हणूनच. मी आली तेव्हा किती जोरदार पाऊस चालू होता, खूप जोरदार पाऊस चालू होता. दादरच्या पुढे एवढा जोरात पाऊस होता आणि घाटकोपरच्या पुढे तर काहीच नाही, पाऊस पण नाही, काही नाही. आणि आता तुम्ही बघू शकता इथं किती ऊन तापले बघा. तिकडे एवढा पाऊस पडतोय, इकडे किती ऊन तापले. आमच्या साईडला पण पाऊस पडायला पाहिजे ना. चला, इकडे तर काही पाऊस पडत नाही, आता कायच करावं. कपडे काढून घातले आणि नंतर लागली जेवण बनवायला. भाजी तर तेजूने बनवून घेतली होती, मला फक्त चपात्या बनवायच्या होत्या आणि एका साईडला मी भात लावला होता. बस एवढंच काम. मला छान अशी मी तयार झाली आणि मला करायचा होता एक व्हिडिओ बनवायचा होता. मला माझं पहिलं पेड प्रमोशन जे मला आलंय त्याचं शूट करायचं होतं, म्हणजे व्हिडिओ काढायचा होता. तर तिथं गार्डनला आलोय. हे गार्डन तुम्ही ओळखतच असाल, कितीतरी वेळा इथे मी व्हिडिओ काढले, तर तिथंच व्हिडिओ काढायचा आहे. तर आपण इकडे आलोय व्हिडिओ काढायसाठी. इथे बघा किती ऊन तापलंय. सकाळी किती पाऊस पडत होता ना, आणि आता बघा कसं वातावरण झालं, एकदम ऊन तापलंय. आणि माझं पहिलं प्रमोशन आहे त्याच्यामुळे तर खूप भारी वाटते. बघू आता कसा व्हिडिओ होतो. तर चला. तर आता आमचा व्हिडिओ बनवून झाला आहे आणि मला खरंच असं वाटलं होतं मनापासून की खूप कमी वेळात हा व्हिडिओ बनेल, पण तसं काही झालं नाही. खूप वेळ लागला व्हिडिओ बनवायसाठी. तर माझी चूक मला आज समजली की व्हिडिओ बनवायला खूप टाइम लागतो. तर यानंतर मी कमी टाइमात व्हिडिओ बनेल वगैरे असं मी कधीच अपेक्षा ठेवणार नाही. मला माहिती आहे व्हिडिओ बनवायला जास्त वेळ लागतो. तर आता व्हिडिओ बनवून झाला आहे. आता किती अडीच वाजले मला वाटते. तर आता ऊन पण गेला, आता बदली आली, तर छान वाटते. पण फायनली आमचा व्हिडिओ बनवून झाला. तर आज फादर्स डे आहे आणि फादर्स डे आहे त्याच्यामुळे आज सगळ्यांनी स्टेटस लावले. पण माझं एकच मत आहे की एक दिवस स्टेटस लावून तर काय होत नाही ना. रोज त्यांना जपा, रोज त्यांच्या आवडीनिवडी समजा आणि त्यांना जे वाटते ते पण आपण थोडंफार, म्हणजे आपल्याला पण आपलं स्वातंत्र्य आहे, पण त्यांच्या पण आवडीचं आपण केलं पाहिजे, मला तरी एवढं वाटते. आणि एक दिवस स्टेटस लावून काही नाही होत. रोज त्यांच्या सोबत आपण म्हणजे राहिलं पाहिजे, घालवला पाहिजे वेळ. प्रत्येकाच्या नशिबात नसतं की रोज आपण त्यांच्यासोबत वेळ घालवू शकतो. हे प्रत्येकाच्या नशिबात नसतं आपल्या वडिलांसोबत वेळ घालवणं, जो की आमच्या नशिबात नाही, कारण आमचे वडील नाही आहे. त्याच्यामुळे तर तुम्हाला आहे तर तुम्ही वेळ त्यांच्यासोबत घालवा, त्यांच्यासोबत राहा, खुश राहा सगळे आणि छान राहा. तर आज फादर्स डे आहे. माझ्या पप्पांना पण हॅपी फादर्स डे, जिथं पण असतील तिथं. शूट करून आली आणि नंतर डायरेक्ट आली, जेवण केलं, फ्रेश वगैरे झाली आणि झोपली. तर डायरेक्ट संध्याकाळी 6ला सुटली. त्याच्यानंतर मैत्रीण आलेली, तिच्यासोबत गप्पा वगैरे मारल्या. व नंतर आज आम्ही जेवणात काही जास्त बनवलेलं नाही. आज आम्ही खिचडीच बनवली, कारण दुपारी पण चांगलं जेवण झालं होतं आणि मी तर सर्वात लेट जेवण केलं होतं. आणि अशी मी आज खिचडी बनवली. तेजू गेली आहे ताक आणायला. ताक आणि खिचडी छान असं आम्ही आता जेवण करणार आहे. आणि खरंच सांगू ना, जेवणाचं जाऊ द्या, आज जो व्हिडिओ बनवला ना त्याला खूप टाईम लागला, पण ना मी माझं पहिलं प्रमोशन केलं. त्यात पण मी खूप खुश आहे की माझं पहिलं प्रमोशन हे झालं. आणि मेन म्हणजे आपल्याला काहीतरी आपण एवढ्या दिवसाची मेहनत करतोय आणि त्यात आपल्याला काहीतरी फळ भेटते. त्याच्यामुळे खूप भारी वाटते की
नाही आता आपलं काही ना काही सुरू झालं आहे त्याच्यावरून. तर मी माझा जेवढा वेळ त्याला दिला ना, खरंच मला त्याच्यावरून अचिव्हमेंट पण भेटली. म्हणजे मला माझं काही ना काही सुरू होतं असं पण झालं. तर व्हिडिओ वगैरे शूट केला. तो व्हिडिओ मी उद्या इन्स्टाला अपलोडच करणार आहे. कशाबद्दल तो हे होतं, प्रमोशन होतं, तर ते पण केलं. नंतर घरी आली, आवरलं वगैरे, झोप वगैरे पण झाली. आता उद्या ड्युटीला जायचं आहे. ड्युटी तर काही सुटत नाही, ड्युटीला उद्या जायचं आहे. त्यासाठी युनिफॉर्म वगैरे सगळं प्रेस करून ठेवलं, म्हणजे उद्या डे असली तर डेलाच जायचं आहे. मग ड्युटीला जायचं आहे उद्या. चला तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. चला तर भेटूया नेक्स्ट व्लॉगला. बाय.